भ्रष्टाचार विरोधात जनजागृती होण्याच्या उद्दिष्टानं केंद्रीय सतर्कता आयोग यांच्या निर्देशानुसार 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत राज्यात सर्वत्र दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। दक्षता आपली सामाजिक जबाबदारी ही संकल्पना घेऊन या सप्ताहात भित्तीपत्रक तसंच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे। याशिवाय रिक्षा, बस थांबे, शाळा, महाविद्यालयातही विविध सेवाभावी संस्थांच्या पुढाकारातून भ्रष्टाचार विरोधी जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिली। ग्रामीण भागात महिला बचत गटांना भेटी, ग्रामसभांचं आयोजनही केलं जाणार आहे। कोणत्याही शासकीय कार्यालयात तुमच्या प्रलंबित अथवा झालेल्या कामासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून पैशांची किंवा भेटवस्तू स्वरूपात लाचेची मागणी होत असेल तर लोकांनी निर्भीडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी केलं। भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या उद्देशानं केंद्रीय दक्षता आयोग यांच्याकडून दिलेल्या निर्देशानुसार 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि यावर्षीचा जो जनजागृती सप्ताह आहे याच्यासाठी एक ब्रीदवाक्य देण्यात आलेलं आहे, दक्षता आपली सामायिक जबाबदारी, व्हिजिलन्स आवर शेअर रिस्पॉन्सिबिलिटी। या उद्देशाने यावर्षीचा हा दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केलेला आहे। या सप्ताहामध्ये लोकांना भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांना भ्रष्टाचार होत असेल तर कोणाशी संपर्क करावा याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे। यामध्ये आम्ही शाळा, कॉलेज, बस स्टँड येथे आमच्या नावाचं, नंबरचं किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट कसा करावा याबाबतची भित्तीपत्रकं आणि कार्ड्स आम्ही वाटणार आहोत। त्याचप्रमाणे गावामध्ये ग्रामसभाही आम्ही घेणार आहोत। या ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांनाही आम्ही संपर्क साधणार आहोत। त्याचप्रमाणे ज्या बचत गट आहेत यामध्ये महिलांनाही आम्ही संपर्क साधून आमच्याविषयी जनजागृती करणार आहोत। तर मी आज या जनजागृती सप्ताहाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपलं जर एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये काम प्रलंबित असेल किंवा ते कंप्लीट झालं असेल तर या पूर्ण झालेल्या कामाच्या बदल्यात किंवा प्रलंबित असल्याच्या कामाच्या बदल्यात एखाद्या शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीनं खाजगी इसम, ज्याला आपण एजंट म्हणतो, अशा पद्धतीने कोणी लाच मागत असेल, ही लाच मग ती पैशाच्या स्वरूपात असेल किंवा भेटवस्तूच्या स्वरूपात असेल तर त्यांनी आमच्याशी बिनदिक्कतपणे निर्भीडपणे संपर्क करावा। आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल। लाचलुचपतकडं एखाद्यानं शासकीय कार्यालयातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांविषयी तक्रार केल्यास संबंधित तक्रारदाराचं नाव संपूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल आणि संबंधित घटकाला न्याय मिळवून दिला जाईल, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं।